उपस्थित प्रेक्षकांना प्रेम जय भीम. जय भीम. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. हम्म. ते महाराष्ट्राला माझं सगळं आयुष्य माहीत असल्यामुळे माहीत आहे. मी आंबेडकरवादी आहे आणि त्याच्यामुळं भावाभावात असली काय भांडणं वगैरे व्हावीत अशी माझी मनापासूनची इच्छा नाही. वाद काही असतील तर ते एकत्र बसून सोडवले पाहिजेत. हो. पण त्यासाठी आपसामध्ये कार्यकर्त्यांनी नेत्यांनी भांडण करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. दुसरी गोष्ट, आपले जे शत्रू आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्यामध्ये पाटापूट व्हावी, आंबेडकरी जनता सतत विखुरलेली राहावी, म्हणजे ते सत्तेच्या जवळपास कुठे येणार नाही, ते सतत ते गुडघ्याच्या खाली राहतील, याची व्यवस्था जर करायची असेल तर साधी गोष्ट आहे की यांच्यात भांडणं लावून टाका. तेव्हा या सगळ्या गरीब माणसांच्या मध्ये भांडणं लावण्यामुळे, त्यांचे मन दुखवल्यामुळे ते एकत्र राहणार नाहीत. आणि ते जर एकत्र राहिले नाहीत तर प्रस्थापितांना हवा आहे. त्या प्रस्थापित व्यवस्थेला जे पाहिजे तेच आपण करत नाही ना, हे आमच्या दोन्ही मोठ्या बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे. मी लहान आहे, पण लहान समाजातला आहे म्हणूनच मला बोलायचा जास्त अधिकार आहे. मी उलट या दोघांनाही असं विचारतो की जे लोक निम्म्या राज्यात एसटीत आहेत, म्हणजे माझा समाज, मी पूर्वीचा काही आता बहुत आहे, पूर्वीचा केकाडी समाज तो विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहे आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये विमुक्त जमातीमध्ये आहे. या प्रश्नाच्यासाठी या दोघांनी काय केलं? आम्हाला काय मिळालं सांगा? अरे तुम्हाला थोडं थोडं काही मिळालं ना यार. सत्तेमध्ये तुम्ही बसतात, कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळालेलं आहे, तुमचे आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, तुमचे मंत्री आहेत, दोन्ही शिमगा करतोय दोघे. आमच्या वाट्याला काहीच नाही ना. आम्ही ग्रामपंचायत टू पार्लमेंट, आम्हाला प्रतिनिधित्वच नाही. आम्ही अजूनही नागरिकच झालो नाही. आमच्या एकच जात एका राज्यामध्ये, विदिन द स्टेट, अर्ध्या राज्यामध्ये शेड्यूल कास्ट, अर्ध्या राज्यामध्ये आम्ही विजेते. आमची एक, म्हणजे माझे काका विदर्भात राहतात वाशिमला, वाशिम माझं गाव, तर तिथे आम्ही शेड्यूल कास्ट. आणि साताऱ्यात आता मी राहतो तर इथे विमुक्त भटक्या जमाती. काय हो, याच्यासाठी तुम्ही काय केलं? कुणी कधी तुम्हाला असं वाटलं या प्रश्नात लक्ष घालावं? हा बाबासाहेबांचा समाज आहे, हा आंबेडकरी समाज आहे असं तुम्हाला वाटलं का कधी? तुम्ही दोघे खाणारेच आहात, दोघांना भरपूर मिळालेलं आहे माझ्या हिशोबानं, आणि तरी सुद्धा तुम्हीच भांडताय. अरे आमच्यासाठी भांडा ना, आम्हाला काहीतरी शेवटच्या माणसाला मिळावं याच्यासाठी नाहीत आहे तुमची भांडणं. तुमची भांडणं ही त्याला मिळालं का मला मिळालं? अरे हो, तुम्हाला दोघांनाही मिळालं ना. त्यातल्या कुणाला जास्त मिळालं आणि कमी मिळालं असा माझ्या पुढे प्रश्न आहे. मला असं वाटतं की मी याच्याबद्दल का तक्रार करत नाही, मातंग समाजाबद्दल मी तक्रार का करत नाही? पण माने सर, माने सर, मी थेट विचारतोय, तुम्ही असं म्हणताय की 59 जातीतल्या 59 जातींपैकी अशा अनेक जाती आहेत ज्या प्रामुख्यानं खूप छोट्या जाती आहेत आणि त्यांच्यापर्यंत तर काही पोहोचलंच नाही. हे तुमचं गाऱ्हाणं अगदी खरं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण त्याच्यासाठी वर्गीकरण केलं, उपवर्गीकरण केलं तर आपल्याला न्याय मिळू शकतो, आपल्या ताटात सुद्धा काहीतरी पडू शकेल. ही जी मांडणी केली जातीये, या मांडणीमध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का? खरंच उपवर्गीकरण या सगळ्यावरचं उत्तर असेल का? बघा बडे साहेब, विलासराव, असं आहे की ताट मोठं करा ना. 1956 साली जेव्हा किंवा 50 साली कॉन्स्टिट्यूशन स्वीकारली तेव्हा तेवढी शेड्यूल कास्टची संख्या होती, तेवढी आज आहे का? आज त्यात इतकी गर्दी झालेली आहे. त्याचं कारण काय? तर जागा ताट तेवढंच राहिलं आणि संख्या मात्र वाढत गेली. तर माझं म्हणणं असं आहे की शेड्यूल कास्टच्या जागा 13%च का, त्या 18-20% व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी लढा करूया ना सगळे मिळून. त्या 20च्या 25 कशा होतील याच्यासाठी लढा करूया. मी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट, म्हणजे राज्य पुनर्रचना होण्याच्या अगोदर भटक्याविमुक्त जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत होता. मातंग समाज सुद्धा आमच्या बरोबर क्रिमिनल ट्राईब मध्ये होता.
मातंग समाज हा आमच्यापैकी क्रिमिनल ट्राईब मध्ये होता. होय. त्याचे किती लोक सेटलमेंट मध्ये होते हेही मी आकडेवारी नुसती सांगू शकतो. त्याचा मी अभ्यास केलेला आहे पुरा. मातंग समाज आमच्या बरोबर सेटलमेंट मध्ये होता, तो हजेरीमध्ये होता. आणि आम्ही सगळे चोर समाजातले पूर्वीचे लोक आहोत. त्यांचा समाज मोठा असल्यामुळे त्यांना उचललं आणि शेड्यूल कास्टमध्ये घातलं आणि आमच्या बारक्या बारक्या समाजांवर अन्याय केला. त्यावेळेला 18% जागा होत्या, त्यातल्या 7% जागा या अनुसूचित जमातींना दिल्या. उरलेल्या 11% जागा कुठे गेल्या? तर त्यातनं आमच्यावरती मेहरबानी करायची म्हणून घटनेचं संरक्षण न देता 4% फक्त जागा आम्हाला त्यावेळी दिल्या. बरं, आम्हाला 4% जागा दिल्यानंतर उरलेल्या 6% जागा, 7% जागा त्या कुठे गेल्या? मग माझं म्हणणं असं, त्या 7% जागांसाठी मातंग समाजाने भांडण केलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी भांडण केलं पाहिजे आणि त्या जागा ज्या आपल्या बुडालेल्या आहेत त्या मिळवल्या पाहिजेत. ताट मोठं करा, भांडणं होणार नाही. आता ताट तेवढंच ठेवलंय. 13% मध्ये सगळ्यांनी बसायचं. मातंग समाज शिकला, चर्मकार समाज शिकला, बाकीच्याही समाजात आमची हळूहळू माणसं शिकायला लागली, गर्दी वाढली. आता गर्दी वाढल्यावर मग लागली भांडणं व्हायला. याला मिळते का त्याला मिळते, वडावड सुरू झाली. माझं म्हणणं, आपण जरा डोकं शांत ठेवूया आणि सरकारच्या विरोधामध्ये, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध आपण संघर्ष करूया की आमच्या जागा वाढवा घटनेप्रमाणे, लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजेत की नाही. मग 2011 ची लोकसंख्या पकडा आणि जेवढी लोकसंख्या आमची शेड्यूल कास्टची असेल, शेड्यूल ट्राईबची असेल, त्या प्रमाणामध्ये आमच्या जागा. ठीक आहे, म्हणजे नवीन लोकसंख्या आल्यानंतर याच्याबद्दलचा निर्णय घ्या असं तुमचं म्हणणं आहे. नवीन लोकसंख्येच्या आधारावर पुनर्मांडणी करा या सगळ्या ह्याची, असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे सर, मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत आणि काय खोटं म्हणत नाही. आमची जेवढी लोकसंख्या आहे ना तेवढं तर आम्हाला द्याल, तेवढं ते आता देत नाही आहे. हे एकेकाळी जेव्हा दिलं त्याच्यात एक नव्या दबड्याची वाढ करत नाही. त्यासाठी भांडूया ना सगळे मिळून. आपसात भांडणं हा शहाणपणा नाही. ठीक आहे, आपसात भांडणं हा शहाणपणा नाहीये असं तुम्ही म्हणताय. नितीन चंदनशिवेजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. खरं तर आज ताट मोठं करा असं सर म्हणाले, पण या ताटात माझा वाटा कुठं आहे र असं म्हणत काही जण म्हणतायत की आमच्यावरती अन्याय झाला आणि म्हणून न्यायासाठी आम्हाला उपवर्गीकरण हवंय, आमचं ताट वेगळं हवंय, आम्ही आमचं बघू. अशा प्रकारची जेव्हा मांडणी केली जाते, तुम्हाला असं वाटतं की या मांडणीनं बाबासाहेबांच्या त्या सगळ्या एकजुटीला तडा जातोय? जय भीम. जय भीम. हे उपवर्गीकरणाचा जो पिक्चर आता पडद्यावर आलेला आहे, याचं शूटिंग 35 ते 40 वर्षापूर्वी सुरू झालेलं होतं. बर. आता समर्थनार्थ आहे त्यांना वाटते की मी हिरो आहे आणि विरोधक आहेत ते विलन आहेत. विरोधात जे आहेत त्यांना वाटते की मी हिरो आहे, समर्थनार्थ जे आहेत ते विलन आहेत. हे हिरो आणि विलनच्या ह्याच्यामध्ये या पिक्चरचा खरा डायरेक्टर कोण आहे हे सगळ्यांना निश्चितपणानं माहिती आहे. कोण आहे ग्राउंड तुमच्या मते? लेवलची कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. इथली जी राज्यकर्ती जमात आहे, प्रस्थापित आहेत, हे काही एकच पक्ष म्हणता येणार नाही. बर. पण रस्त्यावरची जी आंबेडकरी चळवळ जी आहे, यामध्ये माने सरांचं योगदान आजपर्यंत, साहित्यिक योगदान, साहित्यिक चालणारी चळवळ, सांस्कृतिक चालणारी चळवळ, रस्त्यावरची चळवळ, मागण्यांसाठीची चळवळ, या चळवळीमध्ये आता फूट पडत गेलेली आहे. गावगाड्यावरच्या मातंग बांधवांमध्ये जो आंबेडकरवादी आहे त्याचा हुंदका आज कुणीच ऐकायला तयार नाही. एकतर भावकीत राहावं की आंबेडकरवादी म्हणून सहज आपल्या दररोज भेटणाऱ्या मित्राला जाऊन गळ्यात गळा घालून पडून बोलावं, या दोन्ही संभ्रमावस्थेमध्ये आंबेडकरवादी अडकलेला आहे. आंबेडकरवादी हा काही एका जातीमध्ये नसतो, तो अनेक जातीमध्ये, धर्मांमध्ये आहे, जो भारतीय म्हणून स्वतःला पुढे आणायला बघतो. ताट वाढवायचंच असेल तर आम्हाला सगळ्यांना अगोदर एकत्रित यावं लागेल. आणि खरं तर आजचा आमचा प्रश्न खरा हा असला पाहिजे की ते आम्ही जे आता बघतोय, पेन्शनवर असणारी ही शेवटची पिढी आहे, सरकारी खात्यात कामाला असणारी सुद्धा ही शेवटची पिढी आहे सगळ्या समाजातली. आता त्या जागा निघतील नाही निघतील, पेन्शनवर कुणी येईल नाही येईल, याचा काही संबंध आता राहिलेला नाही. त्या आरक्षण नावाच्या पातेल्यातलं महत्वाचं दूध संपलेलं आहे. ते जे राहिले त्या खरडून काढण्यासाठी भांडणं सुरू आहेत.
जरी एखाद्या मुलानं अभ्यास करून तिथपर्यंत मजल मारलीच तर ऐन वेळेला विलासदादा पेपर फुटतायत, 10 आणि 20 लाख रुपये घेऊन मागच्या दारानं पेपरची कॉपी घ्यायची, आमची कुणाचीच पात्रता नाही, हेही आम्ही एकदा सगळ्यांनी तपासून बघितलं पाहिजे. आमचा लढा, आमचा संघर्ष हा आमच्या आपापसात असल्यामुळं निश्चितपणानं या आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी होणार आहे.